प्रत्येकाला वाटतं मी आता 40 वर्षाचा झालो, वय वाढलं नाही, कमी झालं. वाढलं का वय तुमचं? मायनस झालं ना. एखादा वाढदिवस करत असेल पण तो मायनस दिवस आहे. एका अजगराने जसं बेंडकीला गिळलं, अर्धी बेंडकी बाहेर, बेंडकीच्या तोंडामध्ये सुद्धा एक किडूक होतं. त्यालाही वाटलं मी जिवंत आहे, बेंडकीला वाटलं मी जिवंत आहे. पण कुठपर्यंत बेंडकी जिवंत आहे? कुठपर्यंत जिवंत आहे? जोपर्यंत अजगर तोंड बंद करत नाही, जोपर्यंत काळ आपल्याला ओढून घेत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा जेव्हा काळ येईल. मग तुम्हाला काय फोन करून येणार आहे का? मी येतोय, कपाटातल्या नव्या साड्या काढून ठेवा. असं होणार आहे का? नाही. तो अचानक येणार आहे. कधी येईल सांगता येत नाही, कधी जावं लागेल सांगता येत नाही. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिवस आहेत. 2 दिवस कोणते आहेत? 2 दिवस कोणते आहेत? एक लग्नाचा आहे. हा, लग्नाचा एक आहे ना? नाही ना. एक येण्याचा आहे, एक येण्याचा एक दिवस आहे, आणि एक दुसरा हा नो गॅरंटी. बुडबुड्यासारखं जीवन आहे. सांगता येत नाही कधी जावं लागेल, कधी येईल तो बाबा, कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. बरोबर. या जगामध्ये, या पृथ्वी तलावरती सुख नाही. नारद महर्षी दुःखी झाले. वृंदावनमध्ये त्यांनी एक दृश्य पाहिलं. एक तरुणी आहे, ती त्या ठिकाणी वृंदावनमध्ये पडलेली आहे. तिच्या भोवती काही स्त्रिया आहेत. ती तरुणी रडत आहे. तिच्या शेजारी 2 वृद्ध आहेत आणि निस्तेज झालेले आहेत. नारद महर्षी तिथून जात असताना त्या तरुणीने दर्शन घेतलं आणि नारद महर्षींना सांगितलं, आपण महात्म्य आहात आणि मी असं ऐकलंय, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शनाने दुःख, हाल, अपेष्टा संपतात. महाराज, माझं दुःख निवारण करा, दुःखाची निवृत्ती करा. भक्ती म्हटली. ती तरुणी म्हटली. नारदांनी विचारलं, तुझं नाव काय? ती म्हटली, माझं नाव भक्ती आहे, जी वृंदावनमध्ये असते. म्हटले, 2 पुरुष कोण आहेत? त्या भक्तीने सांगितलं, हे वयस्कर वृद्ध पुरुष हे माझे मुलं आहेत. असं कधी पाहिलंय का तुम्ही? आई तरुण, मुलं म्हातारे पाहिलंय का? नाही. ती तरुणी म्हटली, माझी मुलं आहेत. आश्चर्यचकित झाले नारद महर्षी, तुमची मुलं आहेत? यांचं नाव काय? भक्ती म्हटली, एक ज्ञान आहे आणि दुसरा वैराग्य आहे. आजकाल लोक भक्ती करत नाही असं नाही, भक्ती करतात, पण ज्ञान कुणालाच नकोय. कारण मिळवण्यासाठी कष्ट आहेत ना. वैराग्य नको आहेत. आपण जर म्हटलं, बाबा आता तुमचं वय झालं, जरा वारी बिरी करत जा, नातू राहत नाही ना. नातू राहत नाही. बाबा तू मरून पाय बरं, नातू राहतो का नाही. बाबा कीर्तनात विना घ्या ना, लय वज आहे, 15 किलोची दडी. नातू सगळ्या गावात घेऊन फिरतो. वैराग्य नकोय कुणाला, वैराग्य. मी आताच सांगितलं ना, पंढरपूरला गेले तर तिकून फोन लावतात, 2-3 टायमाला फोन, आणि ते टोनग बाजूलाच ठेव, दूध घे पिऊन. गावात चोरी होते, दरवाजाला रिकामे डबे लावून ठेव, म्हणजे चोर आला आणि दरवाजा उघडला, डबे पडतील आणि धडधड धडधड असा आवाज येईल, लोक पळत तरी येतील ना. म्हणजे चित्त नाही ना, मी तिकडं गेला आणि इकडं चित्त त्याचं सगळं. आणि म्हणून हे ज्ञान आहे, वैराग्य आहे. नारद महर्षी चिंतातूर झाले, काय केलं पाहिजे, या भक्तीच्या दुःखाची निवृत्ती कशी केली पाहिजे. अरे प्रत्येक जण दुःखी आहे, पण भक्तीच जर दुःखी झाली तर समाधान राहणार नाही. जर वारकरी संप्रदाय नसता तर काय झालं असतं या महाराष्ट्राचं. अध्यात्म नसतं तर काय झालं असतं आपलं. विचार करा, राक्षसी प्रवृत्तीचे माणसं जन्माला आले असते. आणि नाही का माणसं महाराज आहेत ना, कदर नाही. चुरडा करून जातात दुसऱ्याचा. का म्हटले, आम्ही दिसलो पाहिजे. एखाद्याच्या छातीवर उभा राहायला सुद्धा माणसं मागं पुढं पाहत नाही, कारण आम्ही दिसलो पाहिजे. चिंता करू लागले नारद महर्षी.
आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं नारद महर्षींना, काळजी करू नका, तुम्ही एखादा सत्संग करा, भक्तीच्या कष्टाची निवृत्ती होईल. नारद महर्षी निघाले आणि निघाल्याच्या नंतर वनाच्या दिशेने निघाले. तिकडं जात असताना सनकादिक महाराज त्यांना भेटले. 4 भाऊ आहेत. सनकादिक कुमार वय आहे. त्यांनी नारद महर्षींना नमस्कार केला. विचारलं, नारद महर्षी, कथम ब्रह्मदिनमुख कुतश्चिंता तुरो भवान. सगळा संसार दुःखी झाला तर काही वाटत नाही, पण ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर दुःखाची निवृत्ती होते तेच जर आज दुःखी असेल तर आम्ही काय समजायचं? आपणच दुःखी आहात. आपल्या दुःखाचं कारण मला सांगा. सनकादिक ऋषी म्हटले, सनंदन म्हटले, सनत कुमार म्हटले. नारद महर्षी म्हटले, काय सांगू तुम्हाला, काय सांगू, पण मला असं वाटतं माझ्या दुःखाची निवृत्ती याच ठिकाणी होणार आहे, तुम्हीच करणार आहे. मी वृंदावनमध्ये गेल्याच्या नंतर भक्ती भेटली. रडत होती. तिच्या जवळ 2 वृद्ध बसलेले होते. ते ज्ञान आणि वैराग्य होते. ती रडत याच्यासाठी होती कारण तिचे दोन्ही मुलं वृद्ध झालेले आहेत, निस्तेज झालेले आहेत, तेज राहिलं नाही. आकाशवाणीने सांगितलं सत्संग करा, पण मला सुचत नाही काय सत्संग करू. वृंदावनमध्ये मी प्रयत्न करून पाहिले, विष्णू सहस्रनाम त्यांच्या कानामध्ये म्हणून पाहिले, पण जोपर्यंत विष्णू सहस्रनाम चालू आहे तोपर्यंत चैतन्य यायचं आणि संपले की ते परत वृद्ध व्हायचे. मी वेदाचे मंत्र म्हणून पाहिले हो, मी नाही ते करून पाहिलं, पण ते वृद्ध त्या ठिकाणी निस्तेज आहे, तेज येत नाही, तरुण होत नाही. काय केलं पाहिजे? सनकादिक ऋषीने सांगितलं, काळजी करू नका, आपण सत्संग करू. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने भक्तीच्या दुःखाची निवृत्ती होईल. आणि बद्रीनाथामध्ये, हिमालयामध्ये सत्संग भरल्या गेला. सनकादिक महाराज नारद महर्षींना कथा सांगू लागले. पहिल्या दिवशी जेव्हा कथा चालू झाली, कथा चालू झाल्याच्या नंतर भक्ती आली की नाही? आली की नाही? भक्ती आली की नाही? पहिल्या दिवशी भक्ती आली, भक्तीबरोबर ज्ञान वैराग्य हे दोघंही त्या ठिकाणी आले. जशी जशी कथा संपन्न होऊ लागली, पुढे जाऊ लागली, आनंद येऊ लागला, तो त्या वृद्धांचा त्या ठिकाणी निस्तेजपणा जाऊ लागला आणि तेज निर्माण झालं. कथा संपन्न झाली, आनंद चालू झाला आणि दोघंही त्या ठिकाणी तरुण झाले. आणि भक्तीने त्या ठिकाणी सनकादिकांना, नारदांना नमस्कार केला. भक्ती माता म्हटली, माझ्या दुःखाची निवृत्ती तुम्ही केली, माझ्या कष्टाची निवृत्ती तुम्ही केली, पण माझा एक प्रश्न आहे, मला सांगा आता मी कुठं राहू? भक्ती म्हटली, मी आता कुठं राहू? त्यावेळेस सनकादिकांनी सांगितलं, नारदांनी सांगितलं, भक्ती तुझं राहण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे भक्ताचं अंतकरण. भक्ताच्या अंतकरणामध्ये तुम्हाला भक्ती पाहायला मिळेल. तो भक्त असला पाहिजे. तो भक्त असला पाहिजे, देशी भक्त नसला पाहिजे. भक्तच असला पाहिजे. देशी भक्त तो जर म्हटला मी छाती फाडतो, कारण त्रेतायुगामध्ये हनुमंतरायाने छाती फाडली. कशाचं दर्शन झालं? बोला ना. जेवण केलं का सगळ्यांनी पोटभर? मागच्या बसलेल्या जेवल्या का पोटभर? आता झोपायला काही हरकत नाही. हनुमंतरायाने छाती फाडली. प्रभू श्रीरामाचं दर्शन झालं का नाही? तसा जर हा म्हणायला लागला देशी भक्त, मी छाती फाडू का, छाती फाडू का? आता तुकाराम बाबा यांनी किती छाती फाडली, काय देवाचं दर्शन होणार आहे का? याने छाती फाडली तर बॉटलाच बाहेर येतील. अरे भक्ताच्या हृदयामध्ये विराजमान झाली. इतकी भक्ती असावी ना महाराज. आपल्यावर येणाऱ्या संकटाचं कोडं आपल्याला नाही, देवाला पडलं पाहिजे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. संकट त्याला पडलं पाहिजे. जनाबाई शिव्या देऊ लागली. जनाबाई म्हणजे आपल्या गावातली नाही, कारण त्या जनाबाईचं भगवंताचं शाब्दिक भांडण असायचं बरं का. काळ्या विठ्या
अरे तू आतापर्यंत कुणाचंच बरं केलं नाही. दारिद्र्य दिलं सुदामजीला, बळीराजाला पाताळामध्ये नेऊन घालणारा तूच आहे ना रे, मला माहिती आहे. हे शाब्दिक भांडण कुणाचं? जनाबाईचं आणि देवाचं. ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, जनाबाई शिव्या देत होती. त्या जनाबाईचं आणि देवाचं भांडण चालायचं, कारण तिच्या हृदयापर्यंत देव जायचा ना, तिच्या हृदयापर्यंत जायचा. ते भांडण शाब्दिक असायचं. आताची जनाबाई जर भांडायला लागली, आताची जनाबाई भांडायला लागली, कुकर मिक्सर काय फेकून मारेल त्याची गॅरंटीच नाही. हे कधीच मंदिरात दिसत नाही, पण जनाबाई भांडायला लागल्यावर चिंगाटच पळतं इकडं, धूम ठोकतं डायरेक्ट. आणि बरोबर भक्ती जनाबाईच्या हृदयामध्ये सुद्धा विराजमान झाली. जनाबाई भांडते, अधिकार तेवढा अधिकार संपन्न आहेत जनाबाई, भक्त अधिकार संपन्न आहेत, भक्ती अधिकार संपन्न आहे. देवापर्यंत जाण्याची तिची इच्छा आहे आणि मोठा आदराने भक्तीला त्या ठिकाणी स्थान दिलं. परंतु शौनक ऋषीने परत प्रश्न केला. भक्तीच्या कष्टाची निवृत्ती झाली मान्य आहे, ज्ञान वैराग्य तरुण झाले हे सुद्धा मान्य आहे, कारण ती भक्ती आहे, ते ज्ञान आहे, ते वैराग्य आहे. पण मला सांगा, श्रीमद भागवत ग्रंथाने श्रवण केल्यानंतर, ग्रंथ श्रवण केल्याच्या नंतर एखाद्या पाप्याच्या कष्टाची निवृत्ती होते का? जो पाप करून करून मेला त्याच्या कष्टाची निवृत्ती होते का? त्याला सद्गती प्राप्त होते का? एवढी ताकद आहे का या श्रवणामध्ये? सुजी महाराज म्हटले, बरं झालं तुम्ही विचारलं. कारण या संसारामध्ये पापच एवढं वाढलं की या पृथ्वीला सुद्धा ते पाप जड झालं, इतकं पाप वाढलंय. कोणीच कुणाला मानायला तयार नाही, कोणी कुणाचं नाही. माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत म्हणतात हे माझं ते माझं, पण मरताना कळतं त्यांना नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतकाळी एकटाच जाशील माझे माझे म्हणून. कोविडमध्ये कळालं असेल ना तुम्हाला, कोरोनात. इकडं आलता का कोरोना? कोरोना काय तुमचा भाऊ आहे का तुमच्याकडे नाही यायला? कोरोनामध्ये माणसं कळाले ना. फोन सुद्धा घेतले नाही हो, कोणी फोन सुद्धा घेतले नाही. एखाद्याला कोरोना झाला आणि तो जर गावात फोन लावू लागला तर लोक म्हणायचे त्याला कोरोना झालेला आहे, हे आधीच मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचं. कोविडमध्ये फार अडचणी आल्या महाराज. एक पोरग माझ्याकडे आलं, 25 वर्षाचा तरुण, लक्ष देऊ नाही का.
तो तरुण माझ्याकडे आला आणि म्हटलं, ताई कोरोनामध्ये नुकसान झालं हो माझं. म्हटलं किती झालं? तो म्हटला 4 लाखाचं झालं. आपलं पण झालं ना महाराज. आपलं काय झालं? वारी गेली ना, वार करायची एक वारी चुकली. 1-2 वर्ष गेले ना आयुष्यातले. भजन करता आलं नाही, बाहेर कथा करता आल्या नाही, कीर्तन करता. नुकसान आमचंही झालं. तो तरुण आला आणि म्हटला, ताई नुकसान झालं. म्हटलं कशाचं रे? तो म्हटला, माझं 4 लाखाचं झालं. कसं झालं? ताई मी कापड दुकान टाकली होती. तो म्हटला, कपड्याची दुकान टाकली, दुकान बंद राहिलं, उंदराने कार्यक्रम केला, एकही कापड शिल्लक राहिला नाही. ताई 4 लाखाचं झालं हो माझं नुकसान. अरे म्हटलं, तुझं 4 लाखाचं नुकसान झालं तरी तू फायद्यात आहे. पोरग म्हटलं 4 लाख कमवायला 25 वर्ष गेली. बाप देत नव्हता, भांडून घेतले, उद्योग करायचा म्हणून कपड्याची दुकान टाकली. आणि तुम्ही म्हणता फायद्यात आहे. 4 लाख गेल्यानंतर फायदा होतो कुणाचा? हा, 4 लाख जर गेले, चोरीला गेले, समजा चोरीला गेले, हा, समजा एखादा कथाकार आलाच माझ्यासारखा आणि तुम्ही जर त्याला 4 लाख दिलेच, असं तुमची इच्छा नाही पण जर दिलेच, मग फायद्यात आहे का तुम्ही? बोला ना, फायद्यात आहे का तुम्ही? नुकसान झालं ना, पैसे गेले, धन गेलं. कारण धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. मी म्हटलं, अरे तू तरी फायद्यात आहे. तो म्हटला 4 लाखाचं नुकसान झालं तरी फायदा म्हणताय. असा काय फायदा झाला माझा? सांगा तरी तुम्ही. मी त्याला सांगितलं, हे बघ, तरुण होता ना तो, या कोविडमध्ये, कोरोनामध्ये लाखोंच्या संख्येने माणसं आपल्याला सोडून गेली का नाही हो सज्जनाओ? गेली ना. आपल्या घरातले माणसं गेली ना. काही आयांचा मुलगा गेला, मुली गेल्या, काहींच्या आया गेल्या, काहींचे वडील गेले. हा, माणसं आपल्याला सोडून गेली. या कोरोनामध्ये लाखोंच्या संख्येने माणसं आपल्याला सोडून गेली. आणि या कोविडमध्ये